मित्रांनो, सप्रेम नमस्कार. मी विनोद कुमार माने. विनोद कुमार माने, माने गुरुजी. आपण सर्वांचं माझ्या विनोद कुमार माने, माने गुरुजी या एज्युकेशनल, मोटिवेशनल, टेक्निकल चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोटिवेशनल आणि प्रेरणादायी गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आपण सर्व जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. मित्रांनो, प्रिय विद्यार्थ्यांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामध्ये उतरलेले आहात आणि या स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात उतरून महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC, UPSC परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही IAS, IPS, IES, IRS तर अशा पद्धतीने एक चांगला अधिकारी बनण्याचा निर्णय तुम्ही घेतलात किंवा पोलीस भरती, बँकिंग, रेल्वे, केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या सर्व शासकीय पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची तुम्ही तयारी करत आहात, तर या सर्वात आणि कठीण आणि जास्त स्पर्धा असणाऱ्या क्षेत्रामध्ये आपण सर्वांचं मी विनोद कुमार माने, माने गुरुजी सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, तुमचं धैर्य, तुमचं आत्मविश्वास आणि उत्साह अधिक काळापर्यंत टिकून राहो आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे क्षितिज गाठण्याचं ध्येय तुम्ही ठरवलेलं आहात त्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचोत अशी बुद्धचरणी मी प्रार्थना करतो. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की एक मन आहे मराठीमध्ये, प्रयत्न वाळूचे रगडिता तेलही गडे. मित्रांनो, प्रयत्न केल्याशिवाय माणूस हा आपल्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. आणि कुठलीही गोष्ट जर आपल्याला यशस्वी रीतीने करायची असेल, यशस्वी रीतीने पार पाडायची असेल, जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर निश्चितपणे आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक असते. मित्रांनो, स्वप्न पाहायला कुणाला शिकवावं लागत नाही, बरोबर ना? स्वप्न पाहायला कुणाला शिकवावं लागत नाही. तरुणाई स्वप्नाळू असतेच मुळी, पण स्वप्न सहजासहजी साकार होत नाही. रात्री झोपेत पाहिलेले स्वप्न तुम्ही कधीच साकार करू शकणार नाही. तर आपल्याला मानवी आयुष्यामध्ये जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, यशाच्या ध्येयापर्यंत जर पोहोचायचं असेल तर त्यासाठी उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघायची असतात. आणि जो व्यक्ती भर दिवसा उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघतो तोच त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होतो. हे लक्षात ठेवायचं आपल्याला. मित्रांनो, आता स्वप्न जी असतात ना, ती सहजासहजी साकार होत नाही. ती कठोर परीक्षा घेतात आणि कोणती दया माया न दाखविता अनेकांना अपयशाचे रट्टे देतात. मित्रांनो, साहजिक पदरी निराशा येते आणि पुढची वाट आपल्याला दिसेनाशी होते. काय करावं, कुठं जावं काही कळत नाही आणि कोणी मार्गदर्शक पण आपल्याला भेटत. काही वेळेला आपल्या जीवनामध्ये अपयश येतं, अपयशानं आपण खचून जातो आणि खचून गेल्यावर मात्र आपल्याला असं वाटतं की आता काहीच करायचं नाही. पण मित्रांनो, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला यश भेटत नाही.
ते म्हणतात ना, पुढच्याच हेच मागच्या शहाणा. मित्रांनो, हेच लागल्याशिवाय आपल्याला काही कळत नाही. तर मित्रांनो, असे असंख्य तरुण गरजू ग्रामीण भागातील युवक युवतींना त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी नेमकी कोणती साधना करायची, कशी, ती केव्हा करायची, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज ही व्हिडिओ जी आहे तर ही खास तुमच्यासाठी या ठिकाणी मी बनवलेली आहे. मित्रांनो, एकंदरीत आपल्याला यश मिळूच नये असं कधी कुणाला वाटतं का? नाही ना. प्रत्येकाला वाटतं की मला माझ्या जीवनामध्ये यश मिळावंच. प्रत्येकाला जीवनामध्ये त्याने निवडलेल्या क्षेत्रामध्ये चांगलं यश, कीर्ती, संपत्ती, सर्व सुख सुविधा मिळाव्यात असं वाटत असते. प्रत्येकाला वाटतं मला चांगलं आरोग्य भेटलं पाहिजे, मला दीर्घायुष्य भेटलं पाहिजे आणि माझ्या जीवनामध्ये जे जे आहे ते सर्व सुख आणि भौतिक सुविधा मला भेटलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं. पण मात्र काहींना प्रयत्नांच्या अभावी किंवा मार्गदर्शनाच्या अभावी त्यांच्या इच्छा आकांक्षा तशाच राहतात आणि मग अधिकतर तरुण त्यासाठी आपल्या नशिबाला दोष देतात. पण नशिबाला दोष देणं हे कधीच योग्य ठरणार नाही. मित्रांनो, मला माहित असेल की देयर इज नो शॉर्टकट टू सक्सेस. यशाचा कधीही शॉर्टकट नसतो. हे रॉकेट सायन्स नाही आहे. हे आपल्याला लक्षात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि यश मिळवण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही आहे. अप्रतिम यश जर आपल्याला मिळवायचं असेल ना, तर त्यासाठी स्वतः आपल्याला जावं लागतं. मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की प्रत्येक क्षण आपल्या आयुष्यातील आपण हा अभ्यासासाठी वापरायचा पाहिजे. मित्रांनो, या आयुष्याच्या जडणघडणीच्या काळामध्ये मी नेहमीच विद्यार्थ्यांना सांगतो, मित्रांनो, आज जर तुम्ही 3 वर्ष मेहनत घेतली, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना जर तुम्ही 3 वर्ष मेहनत घेतली, तर 30 वर्ष आरामात बसून खाल. पण जर हे 3 वर्ष तुम्ही असेच घालवले, तर 30 वर्ष तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागेल. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, तुम्ही आता 3 वर्ष जर मेहनत घेतली, तर 30 वर्ष तुम्हाला आरामात जगता येईल. पण आता ही 3 वर्ष जर तुम्ही वाया घालवले ना, तर तुम्हाला 30 वर्ष, पुढील 30 वर्ष तुम्हाला काम करावं लागतं. म्हणून प्रत्येकाने प्रयत्ने वाढूचे कण रगडिता तेलही गडे या म्हणीप्रमाणे प्रयत्न केले तर आपण सर्व साध्य करू शकतो. मित्रांनो, आता पोलीस भरतीच्या भरपूर जागा निघालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हाला फिजिकलची तयारी करायची आहे, तुम्हाला लेखी परीक्षेची तयारी करायची आहे, खूप अभ्यास करायचा आहे, प्रत्येक विषयाकडे गांभीर्याने तुम्हाला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. तरच आपण या परीक्षेमध्ये यशस्वी होऊ शकतो. मित्रांनो, त्या महापुरुषांनी प्रचंड मेहनत घेतली, त्या महापुरुषांचा पदोपदी अपमान झाला, त्यांना अपमान सहन करावा लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, तर या सगळ्यांना तुम्ही आठवा. आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. मित्रांनो, गरुड पक्षाच्या संदर्भात तुम्हाला माहित असेल की गरुड पक्षी हा साधारणतः 70 वर्षाचं आयुष्य जगतो. किती वर्षाचं? 70 वर्षाचं. आणि तुम्हाला माहित आहे की हा गरुड पक्षी आकाशामध्ये उंच भरारी घेत असतो आणि उंचच उंच गगनभरारी घेत असताना तो आपल्या तीक्ष्ण नजरेने जमिनीवरील भक्ष्यावर आपली तीक्ष्ण नजर जी आहे ना, तर तो ठेवतो आणि क्षणार्धात उंच आकाशातून जमिनीवर येतो आणि त्या भक्ष्याला आपल्या मजबूत नखामध्ये घट्ट पकडून क्षणार्धामध्ये आकाश गाठतो. आता मित्रांनो, कोणाला काही कळायच्या आत त्याचे हे सर्व ऑपरेशन पार पडते. मित्रांनो, गरुडाच्या शारीरिक रचनेचा आपण जर विचार केला तर
त्याचे पंख जे असतात ना ते अत्यंत मजबूत असतात. नखांची रचना, त्यानंतर टणक, चोच या बाबीवर त्याचे यश सगळं अवलंबून असतं. मित्रांनो, शारीरिक संरक्षणाच्या घटकावर गरुडाची भिस्त असते. ते घटक त्याच्या वयाच्या 40व्या वर्षी निकामी होतात. पंख जड झाल्यामुळे त्याला उंच भरारी घेण्यावर मर्यादा येते. नखे वाकडी झाल्यामुळे त्याला पक्ष पकडता येत नाही. चोच आतमधल्या बाजूला वळल्यामुळे नीट त्याला खाता येत नाही. आता त्याच्या पुढे 2 पर्याय असतात. गरुडापुढे आता 2 पर्याय असतात. पहिला पर्याय असतो मरण आणि दुसरा पर्याय असतो बदल. आता मला सांगा, कोणता पर्याय निवडणार? मला सांगा, कुणाला मरण आवडते का रे? कुणालाच नाही. मृत्यू कोणाला आवडतो का? नाही, मृत्यू कुणालाच आवडत नाही. हे लक्षात ठेवा. हा पक्षी सुद्धा दुसरा पर्याय स्वीकार. त्याला त्या बदलाची प्रक्रिया ही 150 दिवसाची असते. किती दिवसाची असते? तर 150 दिवसाची असते. आणि या प्रक्रियेसाठी तो उंच डोंगरावर जातो वास्तव्याला. तिथं जातो आणि हा त्याच्या पुनर्जन्मासाठीचा प्रयत्न असतो. आणि यासाठी तो सर्वप्रथम त्याची जुनाट निकामी चोच जी आहे तर ती खडकावर मारून फोडून काढतो. किती त्रास होत असेल ना, किती वेदना होत असतील ना. नंतर नख सुद्धा अशाच प्रकारे काढून टाकतो. नवीन नखे कालांतराने आल्यावर जड होऊन छातीला चिकटलेले पंखही तो त्या नखाच्या मदतीने ओरबडून काढतो. मित्रांनो, काळाच्या ओघामध्ये निकामी झालेल्या तिन्ही शारीरिक सशक्त घटकांना त्याने स्वतःहून त्याग केलेला आहे. आणि हे करत असताना त्याला प्रचंड प्रमाणामध्ये यातना झाल्या आणि मरण यातना भोगल्या. कालांतराने त्याला नवीन चोच, नवीन नखे, नवीन पंख येतात. त्यानंतर हा आकाशाचा राजा पुन्हा झेप घेतो आणि त्याचे पुढील आयुष्य हे 30 वर्षाचे होते. किती वर्षाचे होते? 30 वर्षाचे. मित्रांनो, म्हणून तुम्ही सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या मैदानामध्ये उतरले. तुम्हाला अधिकारी व्हायचं असेल, पोलीस भरतीमध्ये जाऊन तुम्हाला पोलीस व्हायचं असेल, पोलीस ऑफिसर व्हायचं असेल, ते तुम्ही ठरवले असाल ते करण्यासाठी या गरुड पक्षाप्रमाणे अशा पद्धतीचे 2 पर्याय तुमच्या पुढे आहेत. आणि म्हणून मित्रांनो, चांगल्या मार्गाची निवड करा. प्रचंड प्रमाणामध्ये मेहनत घ्या. यश हे तुमचेच आहे. आणि तुम्हाला माहित असेल मित्रांनो की लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती. मित्रांनो, म्हणून तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच हार मानायचं नाही. मला देखील शून्यातून पुणेतून जग निर्माण करता येऊ. चला तर मित्रांनो, मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भीम. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.